कैसा हो छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखो इधर इकडे बघा बस 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 शांततेत केलं. मी मुंबईला पोहोचलो आणि हे माहिती झाल्यानंतर मी डायरेक्ट अंतरवाली सराटीमध्ये गेलो आणि जे काही आया बहिणीवर आपलं जे काही अत्याचार झाला, पोलिसांनी गोळीबार केला, लाठीमार केला, अक्षरशः माणूस असं मारहाण म्हणजे काय दुश्मनाला केल्यासारखं या इंग्रजीत राजवटीमध्ये जे झालं नाही ते अंतरवाली सराटीमध्ये झालं. आणि आमच्या सर्व राष्ट्रीय मराठा पार्टीचे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो आणि जाऊन जे काही पोलीस अधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असो, DYSP असो, जे कोणी असतील 250 जे कर्मचारी असतील त्यांना निलंबित करा आणि मानव आयोगाकडे आम्ही आमच्या लिगल सेलचे, वकील सेलचे लोक सगळे नेऊन आम्ही ह्युमन राईट्सला सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे आणि जरांगेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहोत. म्हणून एक जरांगे हा समाजाचा घटक आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टी ही सर्व संघटनेचे सर्व लोक मिळून आमची कार्यकारिणी तयार झालेली आहे. म्हणून आपल्याला आपल्या विनंती आहे की सर्व समाज बांधवांनी, सर्व मतदार भंगीने भरत कदम यांना राष्ट्रीय मराठा पार्टीला आपण निवडून द्यावं ते आपल्या वतीने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. शहर के औरंगाबाद के नौजवान साथी बुजुर्ग दोस्तों को मेरा प्यार भरा सलाम। मुद्दाई लाख बुरा चाहे, मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, अरे वही होता है जो मंजूर खुदा होता है। इसके बारे में मैं जो भी बात करना है 27 तारीख को आप लोगों को बात करूंगा। क्या हुआ, क्या नहीं हुआ, क्या होना था, क्या नहीं होना था, ये 27 तारीख को मैं आप लोगों से बात करूंगा। आपको मेरे ऑफिस में आज ही बोल देता हूं कि 27 तारीख को सब मेरे ऑफिस में आइए, हर चीज़ मैं आपको बताऊंगा 27 तारीख को। सभेसाठी नामांकन म्हणजे पत्र दाखल करण्यात जात आहे. काय सांगाल सर, कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढविणार? सर, आज आपण बघितलं केवळ आपल्या या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्येच नव्हे तर राज्यभरात आज आपण जर या राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर हे राजकारण अगदी ढासळलेलं झालेलं आहे आणि अत्यंत या राजकारणाची दुर्दशा झालेली आहे. जो तो राजकीय पुढारी येतो, जनतेच्या बळावर निवडून येतो आणि तो आपला स्वतः धनदांडगा होतो, मात्र जनतेचा कुठलाही विचार करत नाही. आज आपण या औरंगाबाद वासियांची, या छत्रपती संभाजीनगर वासियांची जर आपण परिस्थिती बघितली तर इथं उत्तमोत्तम आरोग्य नाही आहे, या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे नाही आहे, लोक निवडून येतात परंतु शिक्षणाची संधी या ठिकाणी नाही आहे आणि या जनतेच्या हिताचा आजपर्यंत जेही लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत कुणी या जनतेच्या हिताचा विचार केलेला नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि मी जनतेला या ठिकाणी हेच सांगल की आजपर्यंत आपण ज्या उमेदवारांना निवडून दिलं ते जर जनतेच्या घरापर्यंत, वंचित घटकापर्यंत येतच नसतील तर जे उमेदवार वंचित घटकापर्यंत येत असतील, उपेक्षित, शोषित, पीडित या समूहांना न्याय देत असतील तर या उमेदवारांचा विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे आणि अशा उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. मी संदीप दादाराव मानकर. हिंदू खतरे में नहीं है, मुस्लिम खतरे में नहीं है, आम जनता खतरे में है। हाँ, अरे उनको घर नहीं है, रोजगार नहीं है, दवा के लिए पैसा नहीं है, तो कौन खतरे में है फिर? कोई हिंदू खतरे में नहीं है। कहाँ दंगल हो रही, कुछ नहीं। हाँ, दंगल की राजनीतिक लोग शुरू कर देते हैं। काँग्रेस मध्ये अजय दादांना भेटून सर्वांनी घेऊन आलो आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटणं, मला उमेदवार नाही, अरे पिकलेला आहे मला बोला दिला आणि 5 वाक्य इंग्लिशमध्ये बोला, सांगा इंग्लिशमध्ये 5 वाक्य बोला. तुम्ही बच्चू कडू चा अरे इनको इंग्लिश पढ़ने नहीं आती, कोई पढ़ता ही नहीं वो. जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे ऐसा, बहुत ऐसा. अरे कुछ पढ़ो, स्टडी करो, हमको आगे जाना है. अमेरिकेमध्ये
म्हणजे त्यांच्या जी हे आहे कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये तरतूद आहे अमेरिकन घटनेमध्ये, राज्यघटनेमध्ये, की 2 टर्मपेक्षा कोणी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान राहू शकत नाही. आपके समझ में आ रहा है क्या? थँक्यू. अमेरिकेमध्ये तरतूद आहे. अरे बराक ओबामा इतका चांगला राष्ट्रपती होता पण त्यालाही 2 टर्मपेक्षा जास्त राहता आले नाही आहे. आणि भारतामध्ये 20 वर्ष खासदार, 25 वर्ष आमदार. शेवटचा प्रश्न, कोणत्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा मिळालेला आहे? बच्चू कडूचा? मी बच्चू कडू साहेबांना भेटतो. परवा अमरावतीला गेलो होतो संध्याकाळी, माझ्याकडे फोटो पण आहे. त्यांना विनंती केली. त्यांनी तो महायुतीला पाठिंबा दिला. ऐकून घ्या ना माझं पूर्ण. म्हणजे त्यांना भेटलो मी. ते म्हणाले की अरे बाबा मी भयंकर बिझी आहे 26 तारखेपर्यंत, मला दुसरा उमेदवार उभं करायचं नाही आहे. आता जास्त गर्दी होती, जास्त मला आर्ग्युमेंट करता आलं नाही. तर त्यांना म्हटलं मला पाठिंबा द्या, तुम्ही उभं राहत नाही तर तुम्ही जर मला तिकीट देत नसेल तर मला पाठिंबा द्या. आणि माझ्यासोबत होते आमचे सामाजिक कार्यकर्ते, याचे दिव्यांग व्यक्तीचे कुठे आपले प्रहार. सर आपलं नाव सांगा. पाठिंबा मला बच्चू कडू साहेबांचा प्रहार पक्षाचा आहे. बरोबर. सर आपलं नाव सांगा. माझं नाव जगन्नाथ खंडेराव जाधव. आपले को मालूम है ना. ठीक आहे, धन्यवाद सर. सर आज आपण राष्ट्रीय मराठा पक्ष या पार्टीकडून आपण लोकसभेचे उमेदवार आज आपण नामांकन पत्र दाखल केलेले आहे, त्याबद्दल काय आणि तुमची कोणते कोणते काम कराल? सर्वप्रथम बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तुम्हाला सांगतो, औरंगाबाद 19 लोकसभेच्या उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने. 22 वर्षाचा माझा अनुभव, जो सामाजिक कार्याचा जो अनुभव आहे त्याची शिदोरी घेऊन मी आज नामांकन भरलेलं आहे. आणि यानंतर मी 100% मी विजय होणार. याची मी कोणकोणत्या विषय आता मराठा आरक्षण आहे, आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाला, त्याच्या विरोधात मी आज अर्ज भरलेला आहे. पाणीचा प्रश्न पण गंभीर आहे. जरांगे पाटील यांनी काही पाठिंबा वगैरे आपल्याला? नाही, जरांगे पाटील मला पाठिंबा, समाजाचा पाठिंबा आहे. सर्वसामान्य समाज राष्ट्रीय मराठा पक्षाच्या सोबत आहे. सर आपलं नाव सांगा. भरत कदम पाटील. काय तुम्ही बिना चप्पल ही काय गोष्ट आहे, बिना चप्पल आपण फॉर्म भरलेला आहे? मी आरक्षण भेटेपर्यंत प्रत्येक गुरुवारी चप्पल न घालण्याचा निर्धार केलेला गेल्या 25 वर्षापासून. धन्यवाद. लोकसभेत सर्वांना सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय. मला आमचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयजी घाटे आणि प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड यांनी सर्वप्रथम या लोकसभेच्या उमेदवारीसाठी नियुक्त केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. आणि ज्या लायक मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, ज्यांचे आमच्यावर अथांग उपकार आहेत, तर त्यांना मी त्रिवार पहिले अभिवादन करून मी माझे म्हणजे सांगते की मला काय बोलायचं आहे. खरं तर आतापर्यंत ज्यांची आजी आणि माझी जेवढे खासदार येऊन गेलेत, तर त्यांनी फक्त आपले घर भरायचे कामं केले. एकतर त्यांनी जातीचं राजकारण केलं, एकतर त्यांनी नावाचं राजकारण केलं आहे, एकतर त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न फक्त जैसे ते आहेत त्याच्यावर कोणीही विचार अद्याप केलेला नाही आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे, परत आरोग्यविषयक सुविधा नाही आहेत, परत पूर्ण तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे. व्यसनाधीनतेमुळे बेरोजगारपणा, गुन्हेगारी प्रवृत्ती या सगळ्या गोष्टींचा वाढ होतो आहे. आणि या सगळ्या गोष्टींकडे, प्रत्येक गोष्टीकडे बारीकीने लक्ष देणे फार गरजेचे आहे. पण त्या गोष्टीकडे लक्ष न देता म्हणजे विशिष्ट कारणाकडे जास्त लक्ष घालायचे, जातीच्या कारणाकडे किंवा त्या नावाच्या कारणाकडे, ज्याचा काही सामान्य जनतेच्या प्रॉब्लेमशी काही घेणं देणं नसतं. आपल्या संभाजीनगर या ठिकाणी 8 दिवसातून एकदा पाणी येतं. ड्रेनेज लाईनची खूप साऱ्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, जेणेकरून जनसामान्याचे आरोग्य धोक्यामध्ये आलेले आहे. त्याचा कोणाला विचार नाही आहे, कोणाकडे रोजगार नाही आहे. आता जे जनसामान्य लोकांमध्ये राहतात त्यांनाच फक्त त्यांचे प्रॉब्लेम कसे आहेत आणि काय आहे ते माहिती आहे. कारण की जे AC मध्ये फिरतात त्यांना काय माहिती उन्हाचे चटके काय असतात.
लोकांनी 8 दिवसाला येणाऱ्या पाण्याचं जर नियोजन करायचं तर ते पाणी साठवायचं कुठं? लोकांना पोटाच्या खळगी भरायचा प्रश्न पडलेला असतो की आज सकाळी भेटली, आज संध्याकाळी जेवायला भेटलं, उद्या भेटेल किंवा नाही. रोजगार जर भेटला तर माणसाला संध्याकाळी जेवायला भेटेल. त्याचा विचार करणं अवघड आहे. तर पाण्याचा प्रश्न, तुम्ही एक अन्नधान्याची किट देता आणि ती किट शिजवण्याकरता 1000 रुपयाचा गॅस देता. पेट्रोलचे भाव कुठं गेले? GST नावाचं नवीन भूत आहे. त्या सगळ्या गोष्टीचा कोण विचार करणार? जनसामान्यांनी जायचं कुठं? आणि बाकी सगळे, जरी जे आजी माझी, मी नाव कोणाचं घेत नाही, जे आजी माझी खासदार आहे त्यांना काय माहिती? ते वरती बसून खुर्च्यावर बसलेले असतात, त्यांना काय माहिती त्यांनी जरी लोकांसाठी काही केलं असेल, परंतु त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचतात का? प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे. बिना भ्रष्टाचारचं काम कुठंही होत नाही. ज्यांना गरज नसताना ज्यांनी पैसे दिले तर त्यांना त्या उपाययोजनेचा लाभ दिला जातो आणि ज्यांना खरंच वास्तविकपणे गरज आहे त्यांच्यापर्यंत कोणतीही योजना पोहोचत नाही. माझं एवढं म्हणणं आहे की महिलांसाठी आपण लोकसभेमध्ये कोणते प्रश्न, सगळ्यात जास्त जे प्रॉब्लेम आहेत ते महिलांना आहे. त्यांना आरोग्याविषयी त्यांच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. सगळ्यात दुसरी गोष्ट, त्यांना शिक्षणाची आवश्यकता असते. परत दुसरी गोष्ट, त्यांची प्रत्येक ठिकाणी माणसांना फक्त एवढं माहिती असतं पैसे कमवून आणणे, पण वास्तविकपणे महिला ज्या प्रॉब्लेमला सामोरे जातात, जसे की अन्नधान्य, म्हणजे घरातलं सगळं सामान्य गोष्टी सुद्धा महिलांनाच करावे लागतात. माणसांना जास्त काही माहिती नसतं. आणि नारी शक्ती, नारी ही फक्त घरात चूल आणि मूल इतकी सीमित नसून नारीने जर ठरवलं तर ती पूर्ण देश चालवू शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि नारीला कमजोर ठेवून समजू नका. 50% आरक्षण एका स्त्री घेऊ शकते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये. स्त्री काही पुरुषापेक्षा कमी नाही आहे. आणि मला तर भाऊ नाही आहे, पण मी एक मुलगा, स्वतःला माझ्या आईवडिलांनी मला एक मुलासारखं वाढवलं आहे, मुलासारखी मला संस्कार दिलेले आहेत. आणि प्रत्येक स्त्रीला मी त्यासाठी हे करते की प्रोत्साहित करते की त्यांनी स्वतःला कधी कमी समजू नये. कोणत्या पार्टीकडून आपण? रिपब्लिकन बहुजन सेना, त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयजी घाटे आहेत आणि प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड आहेत. थँक्यू. तुमचं नाव? मी पंचशिला बाबूलाल जाधव बनकर.